राज्यात आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं असून या निर्णयाच्या विरोधात येत्या 30 जून रोजी मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या मोर्चात राज्यभरातून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याचा आयोजकांचा दावा आहे। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतही जोरदार तयारी सुरू असून किती नागरिक या आंदोलनात सहभागी होणार, त्यांच्या प्रवासाचे आणि इतर व्यवस्थेचे नियोजन कसे करण्यात आले आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल टोणगे यांनी। पाहूयात। महाराष्ट्रामध्ये पेटलेला जो आरक्षण उपवर्गीकरणाचा जो वाद आहे, त्या वादाचा आपण प्रत्येक सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती बघितलाच असेल। कारण मातंग समाज ही रस्त्यावरती उतरलेला आहे आणि बौद्ध समाज देखील रस्त्यावरती उतरून ही लढाई लढत आहे। उपोषणं वेगवेगळ्या माध्यमातून या उपवर्गीकरणाच्या विरोधात बौद्ध समाज आज रस्त्यावरती आहे आणि ते लागू झालं पाहिजे याच्यासाठी मातंग समाज या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेला आपल्याला पाहायला मिळाला। परंतु येत्या 30 जून रोजी मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जे आनंदराज आंबेडकर आहेत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भीमराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणारा जो भव्य असा मोर्चा होणार आहे, त्या मोर्चामधून नवी मुंबईमधून कशा पद्धतीनं तयारी आहे, कशा पद्धतीने जाणार आहेत, इथले काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बोलूया। दीपक पवारकर आहेत, काय सांगणार आहात एकंदरीत नवी मुंबईमधून जाणारा जो 30 तारखेला मोर्चासाठी कशी तयारी आहे, काय सांगणार आहात एकंदरीत? आपण बघितलं की हा जो उपवर्गीकरणचा जो विरोध आहे तो महाराष्ट्रभर होत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये अशी तरतूद करून ठेवली की या 59 जाती जे आहेत त्या एकत्र असल्या पाहिजे, त्याचं वर्गीकरण झालं नाही पाहिजे। वर्गीकरण जर झालं तर ह्या जाती ज्या आहेत त्या भविष्यात आपापसात भांडतील आणि त्याचा जो फायदा आहे तो विरोधकांना होईल, इथल्या मनोवर्ती विचारांच्या लोकांना होईल आणि त्यांचं षडयंत्र असं आहे की या जातीमध्ये वाद लागला पाहिजे। आपण बघितलं की प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये मांग, महार, चांभार, कुंभार ज्या मागासवर्गीय जाती आहे ते एकत्र राहतात। आजपर्यंत त्यांचा वाद झाला नाही आणि मांग, महार, चांभार हे एकत्र आपण एका ताटात खातो। आपण बाबासाहेबांना मानतो, छत्रपती शाहू महाराजांना मानतो, फुलेंना मानतो। अशा महाराष्ट्रामध्ये या काही मनुवादी सरकारांनी हा जो उपवर्गीकरणाचा डाव जो साधला आहे त्या डाव जो हाणून पाडण्याचा आहे, त्या कारणानिमित्त सरसरणी आनंदराज आंबेडकर यांनी प्रत्येक समाजातल्या म्हणजे या मातंग समाज असतील, चर्मकार समाज असतील, या समाजाला आवाहन केलं की आपण या विरोधात एकत्र आले पाहिजे। आमची या ठिकाणी नवी मुंबईमध्ये प्रत्येक रोज आमची कॉर्नर मीटिंग होते, काही ठिकाणी छोट्या मोठ्या सभा होतात। त्यामुळे प्रत्येक समाजाचा हा आमचा पाठिंबा आहे। माझ्यासोबत तुम्ही बघता नेहमी वडरा समाजाचे माझे मित्र सागर अलकुंटे हे शहर प्रमुख आहेत, ते माझ्यासोबत सातत्याने असतात। धनगर समाजाचे आमचे संतोष वाघमोडे आहेत। त्यानंतर म्हणजे असेच प्रत्येक समाजाचे लोक आहेत, मातंग समाजाचे लोक आहेत, ते येऊ शकले नाही, काही कारणानिमित्त बाहेर गेलेले आहेत। तर या ठिकाणी आम्ही नवी मुंबईतून हजारोच्या संख्येने मुंबईच्या दिशेने वाटचाल करणार आहोत। त्याची मोर्चे बांधणी खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आज बौद्ध समाजाच्या वतीने जे मातंग समाजावरती आरोप केला जातं किंवा मातंग समाजाचे पण जे आंबेडकर घराण्याला सुद्धा एक प्रकारे जे नावं ठेवलेलं आहेत, ज्या वारसच्या संदर्भात त्यांनी नाव ठेवलेलं आहे आणि महाराष्ट्र हे पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं, पण हे फुले शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र नाही आहे। कुठंतरी हा मोठ्या प्रमाणात वाद जे आहे हे वाढताना पाहायला मिळतो आहे। हा येणारा जो 30 तारखेला जो मोर्चा असणार आहे याच्यामधून काय निष्पन्न होईल असं तुम्हाला वाटतं? आपण बोलल्याप्रमाणे हा जो वाद आहे तो वाद लावण्याचं नेमकं कारणच आहे की जातीमध्ये वाद लागला पाहिजे। त्यांचा डावच आहे की या विषयातून एकमेकांची डोकं फोडली पाहिजे। आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये इतिहास आहे की जेव्हा मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल किंवा कुठलाही मागासवर्गीय समाज असेल, त्या समाजावर अन्याय झाल्यानंतर बौद्ध समाज हा सर्वप्रथम त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्यांना प्रोटेक्शन दिलं आहे, त्यांच्यासाठी लढाई केली आहे, त्यांच्यासाठी रस्त्यावरती उतरलेले आहे। हा इतिहास आहे। तर मी मातंग समाजाच्या लोकांनाही आवाहन करतो, काही लोक दलाल आहेत, काही लोक जे आहेत ती दलाल आहेत, या RSSची पुलावळ आहेत, त्यांनी सोडलेली लोक आहेत। जे काय असेल त्यांच्याकडून काही त्यांनी घेतले असेल, सुपारी घेतली असेल किंवा काही त्यांच्याकडून आर्थिक मदत घेतली असेल, ती लोकं मातंग समाजाच्या लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे। मुळात मातंग समाज यांचा म्हणजे अभ्यासामध्ये त्यांचा जास्त प्रमाणात लोक शिकलेले नाही। शिकले नसल्यामुळे त्यांचं काय होते की त्यांना अण्णाभाऊ साठेच माहीत नाही, तर बाबासाहेब तर लांबची गोष्ट आहे, त्यांना माहीत नाही आपले उद्धारकर्ते कोण आहेत। आणि जी लोकं शिकलेली आहेत ती लोकं बाबासाहेबांना मानतात, ती लोकं बौद्धांना मानतात, ती लोकं बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवांना मानतात आणि ती लोकं सोबत आहेत।
तर सांगायचं तात्पर्य काय की बौद्ध समाजानेही मातंग समाजावर कुठली टीका टिप्पणी करू नये. हा जो त्यांचा डाव आहे की आपण त्यांच्याही विरोधात बोलले पाहिजे, ते आमच्या विरोधात बोलले पाहिजे, हा त्यांचा डाव साध्य होईल. त्यामुळे मी बौद्ध समाजाला आणि मातंग समाजातल्या सुशिक्षित तरुणांना विरुद्ध करतो की आपण एकमेकावर टीका करणे थांबावे आणि उपवर्गीकरणाच्या विरोधात एकत्र यावे. शेवटचा प्रश्न घेतो. नवी मुंबईमधून कशा पद्धतीनं तयारी आहे, काय वाटतंय तुम्हाला या मोर्चामध्ये किती लोक येतील असं तुमचा अंदाज आहे? नवी मुंबईमध्ये आतापर्यंत आम्ही बघितलं की प्रत्येक जाती धर्माचा हा आम्हाला सपोर्ट आहे. उपवर्गीकरणचा फक्त हा 59 जातीचा जो आहे खरंच पाठिंबा आहे. आणि ज्यांचं या मोर्चेला म्हणजे काही संबंध नसताना ते लोकंसुद्धा बोलतात की आम्ही पण तुम्हाला पाठिंबा देतो. म्हणजे उच्चवर्णीय जे समाजाचे लोक ते सुद्धा बाबासाहेबांना मानणार, कारण की ते बाबासाहेब वाचले, छत्रपती शिवाजी महाराज वाचले, शाहू महाराज वाचले. त्यामुळे त्या सर्व जाती धर्माचा पाठिंबा आहे आणि हजारोच्या संख्येने आम्ही मुंबईला वाटचाल करणार आहोत. नक्कीच आपण पाहू शकता एकंदरीत नवी मुंबईमधून हजारो संख्येने त्या येत्या 30 तारखेला होणारा जो मोर्चा आहे या मोर्चामध्ये सहभाग असल्याचं एकंदरीत नवी मुंबई या ठिकाणची जे बांधव आहेत यांचं म्हणणं आहे. पाहावं लागेल 30 तारखेला त्या सभेमध्ये जो मोर्चा असणार आहे त्या मोर्चामध्ये किती संख्येने लोक असेल हे सुद्धा पाहणं तितकेच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन संदीपचा मी विशाल टोणी, आवाज इंडिया TV, नवी मुंबई.